नमस्कार. आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विनोबा ॲपमध्ये टीचर्स दुसऱ्या टीचरना कसा प्रकारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतात. सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या विनोबा ॲप्लिकेशन ऑन करायचे आहे. विनोबा ॲप्लिकेशन ऑन झाल्यावर अशा प्रकारचे ते आपल्याला ॲप दिसते. त्यानंतर आपल्याला डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्याला आपली फोटो दिसते. इथं याला क्लिक करायचे आहे. आपण याला प्रोफाईल म्हणतो आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं हिरव्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे सर्च टीचर्स. तर ज्या शिक्षकांना आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची आहे त्यांच्या नाव, मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आय डी. तर आपण खूपदा जो नाव आपण सर्च करतो त्या नावाने त्यांनी प्रोफाईल बनवली नसते, त्या कारणाने ते सर्च होत नाही. तर नेहमी सजेशन असते की यामध्ये मोबाईल नंबर टाकावा आणि मोबाईल नंबरने टीचरला सर्च करावा. खूप सारे जे मॅक्झिमम युजर्स आहेत ते मोबाईल नंबरनी आपला रजिस्ट्रेशन करतात, म्हणून आपण इथं नंबर टाकला आणि त्याला सर्च केला. सर्च केल्यानंतर त्या युजरचं नाव तुम्हाला खाली दिसेल, त्यांच्या नावावर क्लिक करायचं आहे. नावावर क्लिक केल्यानंतर त्यांची प्रोफाईल आपल्याला आपल्या ॲपमध्ये दिसू लागते आणि ॲपमध्ये दिसल्यानंतर जिथं ज्यांची नावं आणि युडास क्रमांक असते शाळेच्या, त्याच्यासमोर इथं कनेक्ट नावाचं एक बटन असते. ह्या कनेक्ट नावाच्या बटनवर क्लिक करायचं असते आणि कनेक्ट नावाच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यांना काही मेसेज लिहून आपण पाठवू शकतो किंवा ओके लिहून पाठवल्या तरी चालेल. प्लीज ॲक्सेप्ट फ्रेंड रिक्वेस्ट अशा प्रकारचा एक मेसेज केलेला आहे आपण आणि सेंड केलेला आहे. आता आपली ही रिक्वेस्ट त्यांना आपण कनेक्ट युजर सेव्ड सक्सेसफुली ह्या प्रकारचा मेसेज आपल्याला आलेला आहे आणि हा मेसेज आल्यानंतर आपली रिक्वेस्ट त्यांना सेंड झालेली आहे. आता मला बघायची आहे की त्यांनी ते कुठं दिसेल. तर मला परत इथं होमची बटन आहे, ह्या होमच्या बटनला क्लिक करायचं आहे. होमच्या बटनला क्लिक केल्यानंतर परत मला प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे आणि प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर मला परत माझा प्रोफाईल दिसेल. जो युजर आहे त्याचा प्रोफाईल त्यांना दिसतो आणि त्याच्याखाली इथं कनेक्शन्स दिसतात. नावाखाली आपलं नाव आहे आणि युडास क्रमांक आहे आणि जो काही डेझिग्नेशन आहे त्याच्याखाली इथं कनेक्शन दिसतात. त्या कनेक्शनवर क्लिक करायचे आहे. कनेक्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन इंटरफेस दिसतो. कनेक्शनमध्ये जेवढे आपले फ्रेंड रिक्वेस्ट आहेत त्यांची लिस्ट दिसते. पेंडिंगमध्ये आपण ज्यांना पाठवलेली आहे, जसे आता मी यांना पाठवलेलं आहे रिक्वेस्ट, तर यांची नावं दिसतात ज्यांची पेंडिंग आहे. जे शिक्षक आपल्याला रिक्वेस्ट पाठवतात त्यांची रिक्वेस्ट इथं दिसते. माय रिक्वेस्टमध्ये आपण ज्यांना रिक्वेस्ट पाठवतो त्यांची रिक्वेस्ट इथं दिसते. तर हे इथं आपल्याला ते रिक्वेस्ट दिसत आहे जे आपण ज्यांना पाठवलेली आहे. त्यांनी ॲक्सेप्ट केल्यानंतर ते माझ्या कनेक्शनमध्ये दिसू लागतील आणि पेंडिंगमध्ये जे शिक्षक आले आहेत त्यांना जर ॲक्सेप्ट केलं आपण तर ते आपले फ्रेंड म्हणून कन्वर्ट होतात. तर ते कनेक्शनमध्ये इथून ॲक्सेप्ट केल्यानंतर ते कनेक्शनमध्ये दिसू लागतात. तर अशा प्रकारे आपण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतो आणि आलेल्या रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू शकतो आणि आपल्या पाठवलेल्या रिक्वेस्टचा स्टेटस चेक करू शकतो. तर अशा प्रकारे फ्रेंड रिक्वेस्टचा ऑप्शन विनोबामध्ये आपण यूज करू शकतो. धन्यवाद.